नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मस्तपैकी मी ना फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर कपडे वगैरे वॉश करून घेतले आधी, कारण पाणी आलं होतं त्यामुळे. मग इथे ना मस्तपैकी आमच्याकडे ऊन पडलं होतं आज, त्यामुळे मग मी सगळे कपडे वगैरे सगळे उन्हामध्ये वाळत घातले छान. आणि त्यानंतर ना मला बनवायचं होतं आलू पराठे. तर मस्त असं पीठ वगैरे बटाटे वगैरे उकडले, त्यानंतर मग ते मॅश केले. त्याच्यामध्ये हळद, मीठ, कोथिंबीर, मिरची आणि लसूणची पेस्ट एवढंच टाकलं आणि मस्त पराठे बनवून घेतले. तर छान होतात असे पण पराठे एकदम. तर मस्तपैकी ना इथे पराठे वगैरे बनवून झाल्यानंतर पहिलं तिला दिलं खायला, मुलीला, कारण तिला खूप भूक लागली होती कारण ती आज लेट मग थोडंसं लेटच उशिराच शाळेला गेली ती आज. मग इथे फक्त छान ऊन पडलं होतं त्यामुळे म्हटलं मग आता बाळाला आंघोळ वगैरे घालून घ्यावी. तर तिची मॉलिश करून घेतली आधी आणि त्यानंतर ना म्हणजे अर्धा तास छान मॉलिश करून घेतली, कारण तिला 3-4 दिवस झाले असतील आंघोळच घातली नाही, फक्त पुसून वगैरे घ्यायची. तर इथे छान पावडर वगैरे लावून घेतली तिला. छान इथे पावडर वगैरे लावून घेतली आणि मस्त तिला गुंडाळून आहे ना सुती कपड्यामध्ये छान तिला झोपवलं. मस्त 2 ते 3 तास तरी ती आरामात झोपते. त्यानंतर ना मग नाश्ता करून घेतला इथे, कारण ऑलमोस्ट सगळी कामं माझी झालेलीच होती. फक्त नाश्त्याची भांडी घासायची होती आणि फरशी वगैरे पुसायची होती, कारण कपडे वगैरे मी सकाळीच वॉश केले होते. त्यानंतर मी इथे फरशी वगैरे पुसून घेतली आणि फॅनच बंद झाला. म्हणजे अचानक काय झालं काय माहिती, कारण रात्री ना 2 ते 3 वेळा लाईट गेली. तर छान असा ड्रेस वेअर केला, कारण मुलीला आणायला जायचं होतं स्कूलला. तर बाळाला म्हणजे झोपवलं होतं घरामध्ये, त्यामुळे मग कडी वगैरे काही लावलं नाही. तर पटकन असं बाळ झोपले तर म्हणलं हिला घेऊन यावी. तर अगदी 5 मिनटं लागतात जायला. त्यानंतर मग तिला घेऊन वगैरे आले घरी आणि इथे बघा मला काय सापडलं. तर म्हणजे असंच मी कचरा वगैरे टाकायला, तर मला हे सापडलं, म्हणजे ते भोपळ्याचा वेल असतो, भोपळा सापडला छान छोटा. तर त्याची मस्त मी भाजी बनवणार आहे. तर उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.